हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या द कलेक्टर गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 5वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲनिमल टिश्यूज हा टॉपिक पाहणार आहोत. या आधी आपले जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपलं सेल आणि प्लांट टिश्यू कव्हर झालेला आहे. ठीक आहे, मग प्लांट टिश्यू हा टॉपिक एक्सप्लेन करताना मी तुम्हाला टिश्यू म्हणजे काय, त्यानंतर टिश्यूचा अभ्यास करणारी ब्रांच कोणती आहे, हिस्टॉलॉजी आहे. हिस्टॉलॉजी, फादर ऑफ हिस्टॉलॉजी आपण कोणाला म्हणतो, हा जो सगळा बेसिक पार्ट होता तो मी तुम्हाला टिश्यूजमध्ये सांगितलेला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलेलं होतं की आपण सेल अभ्यासताना जो सिक्वेन्स पाहिलेला होता त्या सिक्वेन्सने आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, मग बघा, जेव्हा लास्ट लेक्चरला जेव्हा मी तुम्हाला असं म्हणाले की टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल विच परफॉर्म सिमिलर फंक्शन ऑर सेट ऑफ सिमिलर फंक्शन, म्हणजेच असा पेशींचा समूह की जो सारखं कार्य करतो किंवा सारख्या कार्यामध्ये सहभागी असतो त्यांना आपण टिश्यू असं म्हणतो. त्याला थोडंसं अजून मॉडिफाय करून मी हे पण सांगितलं होतं की पेशींचा असा समूह की ज्यांची एम्ब्रियोनिक ओरिजिन सारखी आहे, ज्यांची स्ट्रक्चर, ज्यांचं रचना सारखी आहे. त्याच्यानंतर अजून हे पण सांगितलेलं होतं की जे सारखं कार्य करतात. बरोबर आहे, अशी एक थोडक्यात आणि सोपी अशी डेफिनेशन आपण पाहिलेली होती. त्याचं सगळं इंट्रोडक्शन पाहिलेलं होतं आणि प्लांट टिश्यू कव्हर केलेलं होतं. सिमिलरली जेव्हा आपण ॲनिमल टिश्यू हा टॉपिक अभ्यासतो, म्हणजेच प्लांटप्रमाणेच ॲनिमलसुद्धा हे कशामध्ये येतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये येतात. कशामध्ये येतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये येतात. मग जसं की आपण पाहिलं की टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स, बरोबर आहे, म्हणजे तो पेशींचा समूह आहे. मग जेव्हा मी इथे ॲनिमल टिश्यू असं म्हणते, म्हणजे हा सुद्धा टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स असणार आहे. मग ॲनिमल टिश्यू ज्या असतात तर त्या ॲनिमल टिश्यू या बेसिक 2 प्रकारच्या सेल्सनी बनलेल्या असतात. तर त्यातल्या पहिल्या म्हणजे सोमॅटिक सेल्स आणि दुसऱ्या ज्यांना आपण जर्म सेल्स असं म्हणतो. ठीक आहे, आता सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल्स या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तर सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल्स, ज्या सोमॅटिक सेल्स आहेत तर त्या काय करतात, आपल्याला कुठे आढळून येतात, तर संपूर्ण बॉडीमध्ये आढळून येतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑल ओव्हर बॉडी, म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत किंवा ज्या टिश्यू आहेत त्या कोणत्या प्रकारच्या पेशींनी बनलेल्या आहेत, तर सोमॅटिक सेल्सनी बनलेल्या आहेत. पण कोण सोडून, तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सोडून, म्हणजेच एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सोडून. ठीक आहे, आणि जेव्हा मी जर्म सेल्स असं म्हणते तेव्हा जर्म सेल्स या फक्त आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतात, तर जर्म सेल्स आपल्याला फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, मग हे झालं बेसिक की ॲनिमल टिश्यूज ह्या 2 प्रकारच्या सेल्सनी बनलेल्या असतात. ठीक आहे, सिक्वेन्स सांगितलेला होता. सेल आहे ते सेलचं डिव्हिजन होतं आहे, अनेक सेल्स तयार होत आहेत, ग्रुप तयार करत आहेत, सिस्टमॅटिकली अरेंज होत आहेत, टिश्यू फॉर्म करत आहेत, टिश्यू अरेंज होत आहेत, एक मोठं असं फंक्शनल युनिट तयार करत आहेत, म्हणजेच ऑर्गन्स एकत्र येत आहेत सारख्या प्रोसेसमध्ये असलेले, मग ऑर्गन सिस्टीम आणि मग ऑर्गॅनिझम. आता जेव्हा आपण इथे ॲनिमल टिश्यूजचा स्टडी सुरू करतो तिथून आपलं पुढे जो काही ह्युमन बॉडी सिस्टीमचा स्टडी आहे ना, तो आपला इथून पुढे सुरू होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुलनेने प्लांट टिश्यू आणि ॲनिमल टिश्यू या 2 टॉपिकमध्ये ॲनिमल टिश्यूज हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न जास्त विचारले गेलेत आणि फार जास्त डेप्थमध्ये सुद्धा, फार जास्त डिफिकल्टसुद्धा, जर का आपण राज्यसेवेला पाहिलं तर. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा आपण यातले सब टाईप्स पाहू तेव्हा तुम्हाला कळेल की मी तिथे सांगेन की याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता. मग त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासताना ॲनिमल टिश्यूज हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्डमधून अभ्यासायचा आहे. ठीक आहे, आणि तो व्यवस्थितपणे, जेवढा व्यवस्थित दिलेला आहे तेवढा इन डिटेलच तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे, कारण त्याच्यावरती विचारलेले प्रश्न हे फार जास्त डेप्थमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, सो बघा, ॲनिमल टिश्यूज सुरुवात करताना आपण ॲनिमल टिश्यूजला बेसिक 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातला पहिला आहे इपिथेलियल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूज. दुसरा आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आपण प्लांट टिश्यूजमध्ये जो एक कन्सेप्ट मॅप पाहिलेला होता, सेम आपण त्याच पद्धतीने आधी एक कन्सेप्ट मॅप पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे प्रत्येकाचं 1 बाय 1 इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आणि चौथा आहे नर्वस टिश्यू. बघा, इपिथेलियल टिश्यूजलाच आपण अभिस्तर ऊती असं म्हणतो, अभिस्तर ऊती. कनेक्टिव्ह टिश्यूजला आपण संयोजी ऊती असं म्हणतो. मस्क्युलर टिश्यूजला आपण म्हणतो स्नायू ऊती आणि नर्वस टिश्यूजला आपण म्हणतो चेता ऊती.
बघा, याचा एक कन्सेप्ट मॅप आपण पाहून घेऊयात. कोणताही टॉपिक अभ्यासताना ना सुरुवातीला आपल्याला त्यातले जे पॉईंट अभ्यासायचे आहेत ना, ते थोडेसे असे एखाद्या ट्री डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमच्या ते पॉईंट्स लक्षात राहतील की तो पॉईंट वाचल्यानंतर आपल्याला क्लिक व्हायला हवं की नाही, आता पुढे याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या टॉपिकच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट मॅप हवा की जेणेकरून आपल्याला तो टॉपिक असा पॉईंट वाईज प्रत्येक पॉईंट आपला कंप्लीट झाला आहे का ते पाहून तो कव्हर करता येतो. ठीक आहे, बघा हा याचा जसं की प्लांट टिश्यूजचा आपण सुरुवातीला एक पाहिलेला होता, तसाच आपण ॲनिमल टिश्यूजचा सुद्धा पाहणार आहोत. नर्वस टिश्यूजमध्ये आपल्याला जे अभ्यासायचे 2 महत्त्वाचे युनिट्स असतात ते म्हणजे सगळ्यात पहिलं न्यूरॉन्स, ज्यांना आपण चेतापेशी असं म्हणतो, आणि दुसरे न्यूरोग्लियल सेल. न्यूरोग्लियल सेललाच आपण सपोर्टिंग सेल्स असं सुद्धा म्हणतो. सपोर्टिंग सेल्स हे नोट डाऊन करत चालायचं हो, तुम्हाला फायद्याचं आहे ते. मस्क्युलर टिश्यूजना आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातलं पहिलं येतं स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेडलाच आपण व्हॉलेंटरी असं म्हणतो. त्यानंतर येतं नॉन स्ट्रायटेड. नॉन स्ट्रायटेडला आपण नॉन स्केलेटल असं पण म्हणतो किंवा इनव्हॉलेंटरी असं पण म्हणतो. त्यानंतर येतात त्या म्हणजे कार्डियक मसल्स, की ज्या आपल्याला फक्त हृदयाच्या स्नायूंमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आहे त्यानंतरचा आपला कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूजचं क्लासिफिकेशन ना थोडंसं इन डिटेल लक्षात ठेवायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. थोडा 10 मिनिट वेळ जाईल ते समजावून घ्यायला, पण ते व्यवस्थित इन डिटेल पॉईंट वाईजच अभ्यासायचं. कनेक्टिव्ह टिश्यूजना आपण मेन 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातला पहिला ग्रुप येतो कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. या कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपल्याला पुन्हा 4 टाईप्स पाहायचे असतात. त्यातलं पहिलं आहे ॲरिओलार टिश्यूज. ॲरिओलार टिश्यूला आपण विरल ऊती असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे ॲडिपोज टिश्यू, की ज्याला आपण ॲरिओलार टिश्यूजचा मॉडिफाईड फॉर्म असं म्हणतो. ॲडिपोज म्हणजे चरबीयुक्त ऊती. त्यानंतर येतात लिगामेंट. लिगामेंटला आपण अस्थिबंध असं म्हणतो. आणि त्यानंतर येतात टेंडॉन्स. टेंडॉन्सला आपण स्नायुरज्जू असं म्हणतो. हे झालं कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. त्याच्यानंतर आपण कनेक्टिव्ह टिश्यूला दुसऱ्या ग्रुपमध्ये कोणत्या आधारावर क्लासिफाय करतो बघा, किंवा कोणत्या ग्रुपमध्ये दुसरं येतात सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग म्हणजे आधार देणाऱ्या कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजेच थोडक्यात आपण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, मग या स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपल्याला 2च टाईप्स पाहायचे असतात. पहिलं बोन्स आणि दुसरं कार्टिलेज. आणि तिसरं आणि शेवटचं आणि तेवढंच महत्त्वाचं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. शरीरातली एकमेव कनेक्टिव्ह फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ती म्हणजे ब्लड. आता इथे एक लक्षात ठेवायचं बरं का, काय की कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये ब्लड सोडून इतर ज्या काही टिश्यूज आहेत त्यांच्यामधल्या सेल फायबर्सचं सिक्रेशन करतात. ठीक आहे, आता फायबर्स म्हणजे काय, कोणत्या टाईप्सचे असतात आपण पुढे अभ्यासणारच आहोत. फक्त इथे एक एक पॉईंट लक्षात ठेवत चला की ब्लड सोडून इतर ज्या टिश्यू आहेत त्या सगळ्यांमध्ये आपल्याला फायबर्स पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं, सोपं आहे, थोडंसं इझी आहे पण तेवढंच कॉम्प्लिकेटेड. पहिलं, यांना आपण 2 आधारांवरती क्लासिफाय करतो. पहिलं म्हणजे सिंपल आणि दुसरं कंपाऊंड. ठीक आहे, सांगते सिंपल कशाच्या आधारावर, कंपाऊंड कशाच्या आधारावर. सिंपलमध्ये आपण पाहतो पहिलं स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज. स्क्वॅमसला आपण म्हणतो स्तरित पट्टकी. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या येतात त्या म्हणजे कॉलमनार इपिथेलियल. तिसऱ्या येतात सिलिएटेड. चौथ्या येतात कॉलमनार म्हणजे ज्या पिलर लाईक असतात ना, मला आठवेल मराठी शब्द पुढे जाऊन सांगते तेव्हा. सिलिएटेड म्हणजे रोमकस्तंभीय. ठीक आहे, त्याच्यानंतर येतात त्या म्हणजे क्युबॉइडल, घनारूप अभिस्तर ऊती, क्युबॉइडल. त्यानंतर येतात ग्लँड्युलर. ठीक आहे, स्क्वॅमस, कॉलमनार, सिलिएटेड, क्युबॉइडल, ग्लँड्युलर. आणि कंपाऊंडमध्ये आपण 2 ग्रुप्स करतो. पहिलं म्हणजे स्ट्रॅटिफाईड
स्ट्रॅटिफाईड आणि दुसरं येतं ट्रान्झिशनल. हा झाला एक कन्सेप्ट मॅप. आपल्याला ॲनिमल टिश्यूजमध्ये हे सगळं इन डिटेल अभ्यासायचं आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न ॲडिपोज टिश्यूजवरती येऊन गेला आहे, त्यानंतर स्ट्रायटेड नॉन स्ट्रायटेड म्हणजे ज्या मस्क्युलर टिश्यूज आहेत त्यांच्यावरती येऊन गेलेला आहे, नर्वस टिश्यूजवरती येतात प्रश्न. आणि लक्षात ठेवायचं, हा टॉपिक समजल्याशिवाय तुम्हाला पुढे बायोलॉजी समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे. का? कारण जेवढं काही एंटायर बायोलॉजी आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत, आपण ज्या सिस्टीम्स अभ्यासतो, ज्या वेगवेगळ्या अवयव संस्था अभ्यासतो, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, त्या सगळ्याचा म्हणजे पुढे जे काही आपण अभ्यासणार आहोत त्या सगळ्याचा बेस जो आहे तो तुमचा ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये आहे. आणि इथून पुढे आपला ह्युमन बॉडी सिस्टीमशी रिलेटेड स्टडी ॲक्च्युअलवाला सुरू होतो. ठीक आहे. सो हा टॉपिक व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे 11वीच्या बुकमधून. ठीक आहे. आपण वन बाय वन हे पाहूयात. हो, म्हणजे असं तुम्ही असं कन्सिडर करते की तुम्ही हे नोट डाऊन करून घेतलेलं असेल आणि आपण पुढे जाऊयात. बघा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासायचं इपिथेलियल टिश्यूज आणि त्यानंतर मग आपण पुढे जातो. ठीक आहे. इपिथेलियल टिश्यूजला आता इपिथेलियल म्हणजे नेमकं काय तिथून सुरुवात करूयात. आधी मिनिंग समजावून घ्यायचं आणि मग पुढे जायचं. जिथे मिनिंग समजलं ना तिथे थोडेसे त्याचे 2-3 गुणधर्मही आपल्या लगेच लक्षात येतात, क्लिक होतात. ठीक आहे. आता बघा, हा इपिथेलियल याचा अर्थ काय होतो व्यवस्थित लक्ष द्या. इपी म्हणजे आउटर, इपी म्हणजे आउटर आणि थेलियम म्हणजे लेयर ऑफ सेल्स, म्हणजे पेशींची एक लेयर किंवा एक स्तर पेशींचा, पण कोणता? आउटर. ठीक आहे. इथेच क्लिअर झालं इपिथेलियल टिश्यूज काय करतात तर आउटर कव्हरिंग तयार करण्यामध्ये मदत करतात. आता आउटर कव्हरिंग कोणतं आहे आपल्या शरीराचं ते म्हणजे स्किन आहे. म्हणजेच इपिथेलियल टिश्यू कशामध्ये मदत करतात तर शरीराचं आउटर कव्हरिंग तयार करण्यामध्ये, पण त्याचबरोबर ते काही ऑर्गन्सचं किंवा काही कॅव्हिटीजचं इनर कव्हरिंगसुद्धा तयार करण्यामध्ये मदत करतात. आता इथे इपी असं नका समजू, पण याचा जर काही गुणधर्म सांगितला तर इपिथेलियल टिश्यूज या आउटरसोबतच काही ऑर्गन्सचं इनर कव्हरिंग तयार करण्यामध्ये सुद्धा काय करतात? मदत करतात. त्याच्यानंतर बघा, या नेमक्या आढळतात कुठे? आपण क्लासिफिकेशन इन डिटेल पाहणार आहोत, पण आधी इपिथेलियल टिश्यू, त्यांची अरेंजमेंट, त्यांच्यामधल्या सेलचं स्ट्रक्चर, त्या काय फंक्शन करतात हे आधी पाहून घेऊयात. त्यानंतर क्लासिफिकेशन सोपं, फक्त ते कुठे आढळतात एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. बघा, हा इपिथेलियल टिश्यूजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की नेमक्या त्या आढळतात कुठे कुठे किंवा काय काय फॉर्म करतात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे कॅव्हिटीज. कॅव्हिटीज कोणत्या कोणत्या? आपल्या शरीरामध्ये जेवढ्या कॅव्हिटी आहेत, बकल कॅव्हिटी आहे म्हणजेच ओरल कॅव्हिटी आपण म्हणूया, किंवा अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅव्हिटीज आहेत आपल्या शरीरामध्ये, नॅझल कॅव्हिटी आहे, या तयार करण्याचं काम कोण करतं? या इपिथेलियल टिश्यूज करतात. जसं की नॅसल कॅव्हिटी आहे, त्यानंतर बकल कॅव्हिटी आहे. बरोबर आहे. त्यानंतर अजून दुसरा म्हणजे कॅव्हिटीज म्हणजे पोकळ्या, जेवढ्या पोकळ्या आहेत किंवा कॅव्हिटी आहेत त्या तयार करण्याचं काम करतात. त्यानंतर अजून कशामध्ये मदत करतात तर जे काही हॉलो ऑर्गन्स असतात, म्हणजे पोकळ असे जे अवयव असतात ना, जसं की आपलं स्टमक आहे बघा. ठीक आहे. यांची इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात, यांची इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर का या कॅव्हिटीज म्हटलं किंवा हे हॉलो ऑर्गन म्हणाले तर हे बघा, हे असं काहीसं, हे असं समजा की ही एक कॅव्हिटी आहे किंवा हा एखादा ऑर्गन आहे. तर या ऑर्गनचं हे जे इनर लाइनिंग आहे, ठीक आहे, ते इनर लाइनिंग तयार करण्याचं काम कोण करतात? या इपिथेलियल टिश्यूज करतात, ज्याला आपण अभिस्तर ऊती असं म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर अजून या कशामध्ये मदत करतात तर या मदत करतात जे काही ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात ना, किंवा जे ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात त्यांचंसुद्धा इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात. मग ट्युब्युलर स्ट्रक्चर कशाचं असतं तर ब्लड वेसल्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे जसं की शिरा आहे, धमण्या आहेत यांच्यासारखे. किंवा बघा, जर का आपण किडनीमधलं एक स्ट्रक्चर बघितलं ज्याला आपण फिल्ट्रेशनचं युनिट म्हणतो. कशाला म्हणतो? नेफ्रॉनला म्हणतो. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं असतं? काहीसं हे स्ट्रक्चर असं असतं नेफ्रॉनचं. बघा, याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं हे ब्लड वेसल्स अशा पद्धतीचं एक जाळं तयार झालेलं असतं आणि इकडून हे अशी एक
ज्याला आपण PCT असं म्हणतो. सांगेन तुम्हाला इन डिटेल जेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीम अभ्यासताना आपण. ठीक आहे, इकडे हे असं, हे जे PCT याला म्हणायचं सुरुवातीला असतं ते, आणि याला म्हणायचं DCT. ठीक आहे, मग यांचं जे काही इनर लाइनिंग आहे ते इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये सुद्धा कोण मदत करतात, या इपिथेलियल टिश्यूज मदत करतात. ठीक आहे, आता जेव्हा मी टिश्यू असं म्हणते याचाच अर्थ काय होतो की ग्रुप ऑफ सेल्स. बरोबर आहे, म्हणजे सेल्सचे ग्रुप असणार आहेत. कशा पद्धतीने या सेल्स अरेंज झालेले असतात बघा, या काहीशा अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला कळेल, पाहून डायग्रामच पाहून कळेल तुम्हाला की यांच्यामध्ये मला हे सांगायचं होतं की या सेल्स कशा पद्धतीने अरेंज झालेल्या असतात. तर या सेल अगदी कॉम्पॅक्टली अरेंज झालेल्या असतात, म्हणजे एकमेकांना अतिशय अशा घट्टपणे अरेंज झालेल्या असतात की ज्यांच्यामध्ये इंट्रासेल्युलर स्पेसेस जे असतात, इंट्रासेल्युलर स्पेस म्हणजे दोन सेल्समधलं अंतर ते कसं असतं, अतिशय कमी असतं. या सेल्स कशा असतात तर कॉम्पॅक्टली अरेंज, अतिशय घट्टपणे अरेंज झालेल्या असतात. हे का समजावून सांगते, कारण हे एकदा स्ट्रक्चर समजलं ना तुम्हाला की पुढचा थोडासा पार्ट जो आहे ना, की फक्त एवढं काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवला की ते समजून जातं तुम्हाला. ते रीडिंग करताना फार जास्त इम्पॉर्टंट असतं. अजून इपिथेलियल टिश्यूजचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे की हे इंटरसेल्युलर स्पेसेस खूप जास्त कमी असतात किंवा नसल्यामध्येच जमा असतात. त्याचं कारण काय तर या कशा असतात, कॉम्पॅक्टली अरेंज झालेल्या असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, या सेल्स ज्या आहेत त्या एका मेम्ब्रेनवरती लोकेट झालेल्या असतात. या सेल्स ज्या आहेत त्या एका मेम्ब्रेनवरती लोकेट झालेल्या असतात, ज्या मेम्ब्रेनला आपण बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतो, ज्याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतो. ठीक आहे, मग या लेअरवरती या वरच्या सेल्स कोणत्या आहेत, इपिथेलियल सेल्स काय झालेल्या असणार आहेत, अरेंज झालेल्या असणार आहेत. याला आपण काय म्हणतो, बेसमेंट मेम्ब्रेन. आता या बेसमेंट मेम्ब्रेनचे फंक्शन्स काय काय आहेत ते बघूयात आपण. सगळ्यात पहिलं, आता इथेच लिहिते बेसमेंट मेम्ब्रेनचे फंक्शन. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे सेपरेशन. सेपरेशन कशापासून सेपरेशन, आता मला सांगा, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, त्याच्या खाली सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी सेल्स असणार आहेत, कोणत्या ना कोणत्या तरी टिश्यू असणार आहेत. बरोबर आहे, मग त्या सेल्सपासून आणि त्या टिश्यूजपासून या सेल्सला सेपरेट करण्याचं काम कोण करतं, हे बेसमेंट मेम्ब्रेन करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय, न्यू सेल्सच्या फॉर्मेशनमध्ये, न्यू सेल्सच्या फॉर्मेशनमध्ये आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय होतं बघा, जेव्हा जेव्हा या सेल्सची वाढ होते किंवा त्या अशा जुनाट होत जातात, आपल्याला माहिती आहे ना, आपण म्हणतो की नाही स्किन अशी डेड झाली आहे किंवा आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये, म्हणजे ह्या ज्या वरची जी सगळ्यात लेअर असते या टिश्यूजची किंवा या सेल्सची सगळ्यात वरची जी लेअर असते ती कालांतराने काय होते तर त्याच्यातला न्यूक्लियस नष्ट होतो. ठीक आहे, न्यूक्लियस नष्ट होतो किंवा सायटोप्लाझम नष्ट होतं, म्हणजेच ती सेल कशी झाली, डेड सेल झाली. आणि कालांतराने ही जी वरती असणारी जी लेअर असते या सेल्सची ती काय होऊन जाते, शेड ऑफ होऊन जाते, म्हणजे ती हे होऊन जाते, शेड ऑफ होते ती थोडक्यात. आता बघा आता न्यू सेल म्हणजे ही जर का वरची लेअर संपुष्टात आली तर नवीन एक लेअर तयार करण्याचं जे काम आहे ते हे बेसमेंट मेम्ब्रेन करतं. ठीक आहे, म्हणजे कालांतराने यातलं सुद्धा काय होणार, न्यूक्लियस सायटोप्लाझम नष्ट होणार. मग काय होणार, ही लेअर जी आहे ती शेड ऑफ होऊन जाणार, खालून बेसमेंट मेम्ब्रेन पुन्हा एक नवीन लेअर तयार करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं काम ते म्हणजे रिपेअरचं. रिपेअर आपल्याला माहिती आहे, आउटर कव्हरिंग तयार करतात किंवा इनर कव्हरिंग तयार करतात. म्हणजे काही जर का इंजुरी झाली किंवा आपल्याला काही लागलं तर तिथल्या त्या सेल्स ज्या आहेत त्या रिपेअर होतात किंवा भरून येतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा या न्यू सेल्स फॉर्म करण्याचं काम जे असतं ते कोणाचं असतं, या बेसमेंट मेम्ब्रेनचं असतं. म्हणूनच आपण असं म्हणतो की त्या सेल रिपेअरिंगचं काम सुद्धा कोण करतं, बेसमेंट मेम्ब्रेन करतं. आणि त्याच्यानंतर अजून बेसमेंट मेम्ब्रेनची एक कॅरेक्टर लक्षात ठेवायचं ते म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन हे कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल असतं. आता सिलेक्टिव्हली परमिएबल सेल अभ्यासताना अनेकदा सांगून झाले काय, काही ठराविकच पदार्थांना आत जाऊ देईल आणि काही ठराविकच पदार्थांना याच्यामधून बाहेर येऊ देईल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, काय सांगितलं मी, इपिथेलियल, इपी म्हणजे आउटर, थेलियम म्हणजे लेअर ऑफ सेल्स, म्हणजे सगळ्यात बाहेरची सेल्सची लेअर किंवा पेशींची लेअर, त्याला आपण काय म्हणतो, इपिथेलियल टिश्यूज असं म्हणतो. ठीक आहे, त्यांचे काय काय फंक्शन करतात ते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही कॅव्हिटीज आहेत त्या कॅव्हिटीजचं इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात. जसं की मी तुम्हाला हे इनर लाइनिंग इथे दाखवलं.
त्यानंतर काही हॉलो ऑर्गन्स असतात, जसं की स्टमक आहे, ठीक आहे, म्हणजे पोकळ जे काही ऑर्गन्स असतात त्यांचंसुद्धा इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतील. आपल्या शरीराचा आउटर लेअर म्हणजेच स्किन ज्याला आपण म्हणतो ते तयार करण्यामध्ये. ट्युब्युलर स्ट्रक्चर जसं की मी तुम्हाला हे सांगितलं, आपल्या ब्लड वेसल्स आहेत, त्यानंतर नेफ्रॉनमध्ये असलेले जे काही PCT आणि DCT आहे तेवढंच लक्षात ठेवा. एक्सक्रिशनच्या वेळी इन डिटेल तुम्हाला PCT म्हणजे काय, DCT म्हणजे काय ते कळून जाईल. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, कारण इथे पुन्हा नेफ्रॉन एक्सप्लेन नाही करता येणार ना आपल्याला, त्यामुळे. त्याच्यानंतर तिसरा अजून एक असं सांगितलं मी की या ज्या सेल्स असतात त्या कशा असतात, कॉम्पॅक्टली अरेंज असतात. कॉम्पॅक्टली अरेंज, मग त्यांच्यामध्ये हे इंटरसेल्युलर स्पेस असतील का? ऑब्व्हियसली नसणार आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्टली अरेंज असतात, एकमेकांना अशा घट्टपणे पॅक झालेल्या असतात. या सेल्स ज्या लेअरवरती किंवा ज्या एका मेम्ब्रेनवरती असतात किंवा ज्या एका मेम्ब्रेनवरती लाय झालेल्या असतात त्यांना आपण, त्या मेम्ब्रेनला आपण बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतो, की जे कशाचं काम, जे कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल असतं, जे काय करतं, सेपरेशनचं काम करतं, अजून काय करतं, न्यू सेल्स तयार करण्याचं काम करतं आणि रिपेअरिंगचं काम करतं. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा, तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा, म्हणजेच ज्या इपिथेलियल टिश्यूज आहेत त्यांना नर्व सप्लाय असतो. नर्व सप्लाय असतो म्हणजेच आपल्याला सेन्सेशन कळतात ना, बरोबर आहे ना, आपल्या स्किनला टच झालं, काही भाजलं तर ते आपल्याला कळतं, म्हणजेच तिकडे नर्व सप्लाय आहे, ठीक आहे. पण ब्लड सप्लाय नसतो. मग यांना ब्लड मिळतं कसं काय? डिरेक्टली ब्लड सप्लाय नसतो. डिरेक्टली ब्लड सप्लाय नसतो. मग आता ब्लडचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं? बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की ब्लड सेल्स काय करतात, आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. त्याचं डायजेशन होतं म्हणजे काय होतं, सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. तो सिम्पल फॉर्म आपल्या ज्या ब्लड सेल्स आहेत त्या काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि काय करतात, प्रत्येक ब्लड सर्क्युलेशनच्या प्रोसेसच्या थ्रू प्रत्येक ऑर्गनपर्यंत नेऊन पोचवतात, बरोबर आहे. मग बघा, जर का ब्लड सप्लाय नाही आहे, आता ऑर्गनपर्यंत ते फूड नेऊन पोचवलं म्हणजेच त्यांचं नरिशमेंट होतं आहे, त्यांना जे घटक पदार्थ किंवा जे न्यूट्रिएंट हवे आहेत, गरजेचे आहेत, ते त्यांना मिळत आहेत. पण जर का इकडे डिरेक्टली ब्लड सप्लाय नाही आहे तर मग यांचं नरिशमेंट होतं कसं, तर हे या बेसमेंट मेम्ब्रेनच्या थ्रू होतं. कशा पद्धतीने, कोणत्या ना कोणत्या तरी इकडे सेल्स खाली असणार आहेत, म्हणून तर आपण म्हणतोय ना सेपरेशनचं काम करतं, बरोबर आहे ना. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सेल्स या इकडे लोकेट झालेल्या असणार आहेत. मग सिलिएटेड असतील, क्युबॉइडल असतील, ठीक आहे, किंवा या कॉलमनार सेल्स असतील, ठीक आहे. मग यांना तर ब्लड सप्लाय असणार आहे, किंवा इतर कोणत्या प्रकारच्या असतील त्यांच्याकडे तरी ब्लड सप्लाय असतो, ठीक आहे. मग हे बेसमेंट मेम्ब्रेन इथे सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणून काम करतं. मग ते काय करतं, यांच्यामधले जे काही न्यूट्रिएंट आहेत ते डिफ्युजन प्रोसेसच्या थ्रू, डिफ्युजन माहिती आहे ना, डिफ्युजन, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर टू लोअर, बरोबर आहे ना. मग इकडे हायर कॉन्सन्ट्रेशन ज्या न्यूट्रिएंट्स आहे, ब्लड न्यूट्रिएंट्स आहे, ते या बेसमेंट मेम्ब्रेनच्या थ्रू या ज्या वरच्या सेल्स आहेत तर त्यांना ते काय होतं, मिळत जातं, ठीक आहे. म्हणजे इनडिरेक्टली यांना काय होतं, बेसमेंट मेम्ब्रेनच्या थ्रू ब्लड सप्लाय चालू असतो, डिरेक्टली ब्लड सप्लाय नसतो, नर्व सप्लाय असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. हे झालं इपिथेलियल टिश्यूजचं क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर या ज्या सेल्स आहेत, ठीक आहे, या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, विचारू शकतात, कारण याच्यावरती डीप थोडेसे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून एवढं डीप जाऊन सांगते. काही असे स्पेसिफाईड जंक्शन प्रेझेंट असतात, ठीक आहे, NCERTमध्ये दिलेला आहे हा मुद्दा. याच्यामध्ये काही स्पेसिफिक असे जंक्शन प्रेझेंट असतात. त्यातलं पहिलं आहे टाईट जंक्शन. पहिलं आहे टाईट जंक्शन. आता टाईट जंक्शन कशाचं काम करतं, ते काम करतं की काही सबस्टन्सेस असतात, बरोबर आहे ना, याला इकडून तर सप्लाय होत आहेत, मग त्या सबस्टन्सेसचं लिकेज होऊ नये, म्हणजे त्यांना लिकिंगपासून प्रोटेक्ट करणं किंवा त्यांना रोखणं, लिकेज होऊ नये याच्यापासून त्यांना प्रोटेक्ट करणं, हे काम कोणाचं असतं, या टाईट जंक्शनचं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं असतं, दुसरं कोणतं असतं, गॅप जंक्शन, आधी दुसरं असतं अधेजन जंक्शन. आता अधेजन म्हणजेच काय रे, कनेक्ट होणं किंवा एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, ठीक आहे. मग अधेजन जंक्शन, मग हे कशामध्ये मदत करतं, तर ज्यावेळी टिश्यू फॉर्मेशनची प्रोसेस असते म्हणा किंवा इतर कोणत्या वेळे, तर ज्या नेबरिंग सेल्स आहेत त्या नेबरिंग सेलशी एक कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी किंवा एक कनेक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी हे जे अधेरिंग जंक्शन असतात किंवा अधेजन जंक्शन असतात ते मदत करतात, साईडच्या नेबरिंग सेलशी कनेक्शन निर्माण करण्यामध्ये मदत करतात, ठीक आहे. त्यानंतरचं कोणतं सांगितलं मी तुम्हाला, गॅप जंक्शन.
गॅप जंक्शन, गॅप नावावरूनच येते की त्यांच्यामध्ये काय असणार आहे, स्पेस असणार आहे. कशामध्ये मदत करणार आहे, तर त्या सेलमध्ये जे काही आयन्स आहेत म्हणा, किंवा जे काही न्यूट्रियंट्स आहेत, किंवा अजून आपण असं म्हणू शकतो की सायटोप्लाझम आहे, त्या सायटोप्लाझमचं इंटरचेंज होतं आहे किंवा ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आहे किंवा त्याचं एक्सचेंज होतं आहे, त्याच्यासाठी काय करणं, एक पेसेज फॅसिलिटेट करणं, एक काय म्हणतात त्याला, या सगळ्याचं ट्रान्सपोर्ट जे आहे सॉरी या सगळ्याचं ट्रान्सपोर्ट जे आहे ते ट्रान्सपोर्टसाठी एक पेसेज, सुलभ असा पेसेज फॅसिलिटेट करणं. ठीक आहे, हे काम कोणाचं असतं, गॅप जंक्शनचं काम असतं. ठीक आहे, त्यानंतर आता आपण याचं ॲक्च्युली याचे फंक्शन्स काय काय, फंक्शन्स कोणते कोणते येतील याचे, सिमिलर आहे. बघा मी काय सांगितलं काय सांगितलं, आढळतात कुठे कुठे. पहिलंच हॉलो ऑर्गन्सची इनर लाइनिंग कशाचं काम करणार आहे, ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर PCT आणि DCT सांगितलं, बरोबर आहे. PCT आणि DCT कुठे असतात, ते किडनीमधलं जे फंक्शनल युनिट असतं ज्याला आपण नेफ्रॉन म्हणतो, तिकडे ते आपल्याला आढळतात, बरोबर आहे. त्यांचं महत्त्वाचं काम काय असतं माहिती आहे का, हे PCT आहे आणि हे DCT, यांचं महत्त्वाचं काम काय असतं माहिती आहे का, जे काही गरजेचे आहे ते क्षार शोषून घेणं, ठीक आहे, गरजेचे नाही आहेत ते याच्यामध्ये सिक्रेट करणं, हे महत्त्वाचं काम असतं. म्हणजे ॲब्सॉर्ब करणं, जे गरजेचे आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेणं, जे गरजेचे नाही आहेत किंवा जे हार्मफुल आहेत ज्यांना खरंच एक्सक्रीट करायचे ते काय करणं, पुन्हा याच्यामध्ये सिक्रेट करणं. म्हणजेच काय आलं, सिक्रेशन. ॲब्सॉर्प्शन झालं, सिक्रेशन झालं. त्याच्यानंतर मी असं म्हणाले आउटर लेअरिंग तयार करतात, यांच्याकडे नर्व सप्लाय असतो म्हणजे अजून कशामध्ये मदत करतात आपल्याला, सेन्सेशनमध्ये, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर अजून कशामध्ये मदत करतात, प्रोटेक्शनमध्ये. जसं की मी म्हणाले आउटर कव्हरिंग आहे म्हणजे कशामध्ये मदत करणार आहे, प्रोटेक्शन. आता आपण इकडे जेवढ्या इपिथेलियल सेल्स अभ्यासणार आहोत त्या सगळ्यांचं हे एक सिमिलर किंवा कॉमन फंक्शन असणार आहेत. हे म्हणून तुम्हाला मी एकत्रितपणे सांगून दिले की जेणेकरून आता आपल्याला फक्त या प्रत्येक जण हे नेमकं कुठे आढळतं, यांची रचना कशा पद्धतीची असते, आपल्याला ते अभ्यासायचे. ठीक आहे, लक्षात आले. इपिथेलियल टिश्यूज, इपी म्हणजे आउटर किंवा आउटर सोबतच इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात. आढळतात कुठे कुठे, ट्युब्युलर स्ट्रक्चर जसं की ब्लड वेसल्स आहेत, PCT आहे, DCT आहे. त्यानंतर हॉलो ऑर्गन्स आढळतात, काही कॅव्हिटीजची इनर लाइनिंग आहे. आणि अजून कशा असतात, लेयर्समध्ये एका बेसमेंट मेम्ब्रेनवरती अटॅच झालेले असतात. बेसमेंट मेम्ब्रेनचे फंक्शन सांगितले, सेपरेशन आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं होतं, न्यू सेल फॉर्मेशनमध्ये मदत करणं, बरोबर आहे, रिपेअरचं फंक्शन आहे. त्यानंतर अजून काय सांगितलेलं होतं, बेसमेंट मेम्ब्रेन आहे. डिफ्युजन प्रोसेसच्या थ्रू, त्यांच्याकडे नर्व सप्लाय आहे, ब्लड सप्लाय नाही आहे, मग डिफ्युजन प्रोसेसच्या थ्रू बेसमेंट मेम्ब्रेन त्यांचं काय करतं, नरिशमेंट करतं. दॅट्स इट. एवढं आहे इपिथेलियल टिश्यू आणि हे फंक्शन. आता आपल्याला अभ्यासायचे आहेत इपिथेलियल टिश्यूजचे टाईप्स. इपिथेलियल टिश्यूच्या टाईप्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं मी इथे दिलं आहे तुम्हाला, ते म्हणजे सिंपल इपिथेलियल टिश्यू. आता सिंपल आणि कंपाऊंड यांना कोणत्या आधारावर आपण क्लासिफाय करतो, मी काय म्हणाले, इपी म्हणजे आउटर आणि थेलियल म्हणजे लेअर ऑफ सेल्स. ठीक आहे, लेअर ऑफ सेल्स. मग ज्यांच्याकडे सिंगल लेअर आहे, सेलची सिंगल लेअर आहे, त्यांना आपण म्हटलं सिंपल. एकच लेअर आहे सिंपल इपिथेलियल टिश्यू, अनेक लेयर्स आहेत, 1+ लेयर्स आहेत, तर त्यांना आपण म्हटलं कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला अभ्यासायचे आहेत यांचे कुठे कुठे या आपल्याला आढळतात आणि कशा पद्धतीने यांची रचना कशी असते ते. ठीक आहे, आता इकडे मी कंपाऊंड म्हणते. हां, ठीक आहे, कंपाऊंड आपण नंतर पाहूयात. पहिला आहे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूजला आपण म्हणतो स्तरित पट्टकी अभिस्तरुती. ठीक आहे, किंवा पट्टकी म्हणजे ज्यांच्यामध्ये असे बघा, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर असं काहीच असतं. ज्या सेल्स कशा असणार आहेत, फ्लॅट सेल्स असणार आहेत. आता हे असं समजून घ्या, हे एक सेल आहे असं. ठीक आहे,
अशा फ्लॅट सेल्स असतात ज्या आपल्याला कुठे कुठे आढळतात, तर आपल्या आतड्यांचे जे आतले स्तर असतात तिकडे, म्हणजे इंटेस्टाईनचे जी इनर लाइनिंग असते तिकडे आढळतात. तर त्याचबरोबर आपल्याला कुठे आढळतात, काही ज्या आपल्या ब्लड वेसल्स वगैरे आहेत तर त्या ब्लड वेसल्सचं इनर लाइनिंग फॉर्म करण्यामध्ये मदत करतात. काय म्हणाले मी, रक्तवाहिन्यांचे स्तर, म्हणजे आपण असं म्हणूयात, इथे थोडं वरती लिहिते, तुम्ही ऐकत नोट डाऊन करत चला हां. ब्लड वेसल्सचं जे इनर लाइनिंग आहे, त्याच्याच नंतर ज्या अल्विओलाय असतात ना, अल्विओलाय म्हणजेच फुफ्फुसांचे वायुकोश जे असतात की जे कशामध्ये मदत करतात, गॅशियस एक्सचेंजमध्ये जे मदत करतात, ठीक आहे, त्या अल्विओलायमध्ये असतं. आणि त्याचबरोबर कुठे असतं, आपल्या जे काही आपली जी काही बकल कॅव्हिटी आहे किंवा माउथची जी इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये मदत करतात, ठीक आहे, म्हणजे तोंडाच्या आतील स्तर, माउथची इनर लाइनिंग, याच्यामध्ये कोण मदत करतं आपल्याला, या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. फंक्शन आधी कॉमन आहेत सगळ्यांचे, सांगून झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे सिम्पल स्क्वॅमस असं पण म्हणतात, कॉलमनार इपिथेलियल टिश्यूज. आता कॉलमनार इपिथेलियल टिश्यूजचं स्ट्रक्चर कसं असतं, हे असं पिलर लाईक स्ट्रक्चर असतं यांचं, ठीक आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो, कॉलमनार इपिथेलियल टिश्यूज. हा असा थोडासा यांच्या बेसला न्यूक्लियस असतो. त्यानंतर बघा कॉलमनार इपिथेलियलचं स्ट्रक्चर असं काहीसं असतं, ज्या पिलर लाईक सेल्स असं पण आपण त्यांना म्हणतो, की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा कुठे असतो, त्यांच्या बेसला असतो, ठीक आहे. या आपल्याला आढळतात कुठे जनरली, तर आतड्यांच्या इंटेस्टाईनच्या ज्या इनर लाइनिंग असतील ना, इंटेस्टाईनची इनर लाइनिंग म्हणजेच आतड्यांच्या आतील स्तर, की ज्यांचं महत्त्वाचं फंक्शन काय येतं, जसं की स्मॉल इंटेस्टाईन वगैरे आहे ना, त्यांची जी इनर लाइनिंग आहे ती इनर लाइनिंग तयार करण्यामध्ये कोण मदत करतं, या कॉलमनार इपिथेलियल सेल्स मदत करतात, ठीक आहे. त्यानंतर बघा यांचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, तर काही डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रिशन करणं. सिक्रिशन तर सांगितलेलंच आहे, पण कशाचं करतात, डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रिशन करतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे सिलिएटेड. आता सिलिएटेडचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, काहीसं इकडे कॉलमनार शेपच असतात, पण ह्या ज्या कॉलमनार सेल्स आहेत त्यांच्यावरती असं काहीतरी हेअर लाईक म्हणजे सिलिया टाईप असे पुन्हा एक नवीन अशी रचना तयार झालेली असते, त्यांना आपण सिलिएटेड कॉलमनार असं म्हणतो. आणि या आपल्याला कुठे आढळतात, बऱ्यापैकी ज्या कॅव्हिटीज असतात ना, जसं की बकल कॅव्हिटी आहे, म्हणजेच आपल्या माउथचं जे इनर लाइनिंग आहे ते तयार करण्यामध्ये. त्याच्यानंतर नॅझल कॅव्हिटी आहे, ठीक आहे, तिकडे असतात या, किंवा त्यांच्यामध्ये सेन्सेशनचं काम आहे, ठीक आहे, महत्त्वाचं. त्याच्यानंतर अजून कशामध्ये मदत करतात, त्यानंतर आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूज, ठीक आहे. क्युबॉइडल इपिथेलियलचं स्ट्रक्चर असं काहीसं क्यूब शेप असतं, सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस असतो. कुठे कुठे आढळतात, पीसीटी डीसीटी, जे मी तुम्हाला सांगितलं आता, नेफ्रॉन. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन असतात, साधारणपणे 10 लाख एवढे एका किडनीमध्ये नेफ्रॉन असतात, ठीक आहे. पीसीटी डीसीटीमध्ये असतात. त्याच्यानंतर सलायवरी ग्लँड्सच्या ज्या ट्यूब असतात ना, सलायवरी ग्लँड्समध्ये एक ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं की जे लाळ श्रवण्यामध्ये मदत करतं, त्यांच्याकडे आपल्याला या क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूज पाहायला मिळतात. आणि त्यानंतर शेवटच्या ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यूज, की ज्यांचं स्ट्रक्चरसुद्धा हे असंच काहीच असतं, की ज्याच्यामध्ये हे असं ग्लँड टाईप एक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, ठीक आहे. त्यांना आपण म्हणतो ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू, ठीक आहे. बघा हा, आता या ज्या ग्लँड्स आहेत ना, त्या त्यांच्या सिक्रेशन कुठे करतात त्याच्या आधारावरती आपण ग्लँड्सना किंवा ग्रंथींना 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. पहिला आहे एंडोक्राइन आणि दुसरा आहे एक्झोक्राइन. एंडोक्राइन आपण कोणाला म्हणायचं, की ज्यांचं सिक्रेशन किंवा जे त्यांचे स्राव जे आहेत ते डिरेक्टली कुठे सोडतात, ब्लड स्ट्रीममध्ये सोडतात. आणि या ज्या आहेत ना एक्झोक्राइन, त्या काही स्पेसिफिक साईट्सवरती सोडतात. मग एंडोक्राइनमध्ये कोण कोण येतं, जसं की पिट्युटरी ग्लँड आहे, ठीक आहे, किंवा थायरॉइड ग्लँड आहे, या कशामध्ये येतात, एंडोक्राइन ग्लँडमध्ये येतात, ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड, त्यानंतर आहे थायरॉइड ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड्समध्ये कोणत्या कोणत्या येतील, जसं की स्वेट ग्लँड्स आहेत, बरोबर. अजून कोणत्या आहेत, सिबॅशियस ग्लँड आहेत,
सिबॅशियस ग्लँड म्हणजे ना फॅट सेल, सॉरी आपण त्यांना हे पण म्हणतो नाही का, ऑइल ग्लँड, सॉरी फॅट नाही, ऑइल ग्लँड्स म्हणजे ज्या ऑइल सिक्रेट करण्यास मदत करतात की ज्या आपल्या मॅक्झिमम चेहऱ्यावरती असतात. ठीक आहे. आणि स्वेट ग्लँड्स आपल्या पाठीवरती त्यांची संख्या थोडीशी जास्त असते स्वेट ग्लँड्सची. ठीक आहे. हे होतं सिम्पल इपिथेलियल टिश्यूजचं क्लासिफिकेशन. फक्त मी तुम्हाला त्यामध्ये काय सांगितलं आहे, कारण ऑलरेडी आधी इपिथेलियल टिश्यूज एक्सप्लेन करून झालेले आहे. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू म्हणजे यांचं कुठे कुठे आढळतात आणि काय फंक्शन करतात. फंक्शन तर सुरुवातीलाच सांगितलं, कुठे आढळतात हे कळाले की तुम्हाला ते फंक्शनचे समजणं सोपं जातं. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, कॉलमनर इपिथेलियल टिश्यूज कुठे आढळतात, आतड्यांच्या आतले स्तर की जे काय करतात, डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रेशन करतात. त्याच्यानंतर सांगितलं सिलिएटेड. सिलिएटेड म्हणजेच ज्याचा कॉलमनर शेपच असतो, म्हणजे असा पिलर लाईक शेप असतो, ज्यांना आपण स्तंभीय असं म्हणतो. स्तंभीय सिंपल सरळ अभिस्तर होती, स्तंभीय सरळ अभिस्तर होती. त्यांच्या कुठे आढळतात, काही कॅव्हिटी, सॉरी आतड्यांच्या आतील स्तर डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करतात. सिलिएटेड याच असतात, फक्त त्यांच्यावरती सिलिया तयार झालेल्या असतात. त्या सिलिया केव्हा म्हणायचं, जेव्हा त्या नॅसल कॅव्हिटीमध्ये आहेत किंवा अजून बकल कॅव्हिटीमध्ये आहेत तर. पण जर का त्यांच्यावरती विलाय असं एक स्ट्रक्चर असतं, जर का त्या आतड्यांच्या आतल्या स्तरावरती असतील की ज्या कशाचं काम करतात, जास्त सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात ॲब्सॉर्प्शनसाठी, म्हणजे जे मी म्हटलं ना सिम्पल फॉर्म ॲब्सॉर्ब केले जातात त्याच्या ॲब्सॉर्प्शनसाठी, मग त्याला आतड्यांच्या आतील स्तरावरती असतील तर त्याला विलाय असं म्हणायचं, याला सिलिया असं म्हणायचं. त्यानंतर आहे क्युबॉइडल इपिथेलियल, PCT DCT किडनीमधलंच एक स्ट्रक्चर असतं नेफ्रॉनचं. आणि सलायवरी ग्लँड्समध्ये जे ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं, सलायवरी ग्लँड सिक्रेट करण्यामध्ये मदत करतं ते. आणि त्याच्यानंतर आहे ग्लँड्युलार. अशा ग्लँड्स म्हणजे काय, असं कोणतेही टिश्यू किंवा कोणताही ऑर्गन जे काय करतं, कशाचं ना कशाचं तरी सिक्रेशन करतं, त्याला आपण काय म्हणतो, ग्लँड्स असं म्हणतो. आणि त्यानंतर ग्लँड्सला आपण दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, एंडोक्राईन, एक्झोक्राईन. एंडोक्राईन काय करतात, त्याचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये सोडतात. आणि एक्झोक्राईन काय करतात, तर काही ठराविक स्पेसिफिक साईट्सवरती त्यांचं सिक्रेशन सोडतात. त्यांच्यामध्ये कोण कोण येतं, स्वेट ग्लँड आणि सिबॅशियस ग्लँड. आणि एंडोक्राईन ग्लँडचे दोन एक्झाम्पल सांगितले, जसं की पिट्युटरी ग्लँड आहे आणि थायरॉइड ग्लँड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचं आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूमध्ये मी तुम्हाला दोन सांगितले. कोणते दोन सांगितले, पहिलं असं म्हणाले कंपाऊंडमध्ये आपल्याला अभ्यासायचं असतं स्ट्रॅटिफाईड, आणि दुसरं सांगितलेलं ट्रान्झिशनल आहे. बरोबर. आता स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड म्हणजे काय म्हटलं मी, की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त लेयर्स आहेत सेलच्या. ठीक आहे. त्यांना आपण काय म्हणायचं, स्ट्रॅटिफाईड किंवा कंपाऊंड म्हणायचं. मग कंपाऊंडमध्ये दोन आहेत, एक आहे स्ट्रॅटिफाईड आणि एक आहे ट्रान्झिशनल. आता व्यवस्थित लक्ष द्या हां. स्ट्रॅटिफाईडला आपण पुन्हा कसं क्लासिफाय करू शकतो माहिती आहे का, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस. काय म्हणाले मी, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस. आता स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस केव्हा म्हणायचं, इकडे काय असणार आहेत, अनेक लेयर्स असणार आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल ही लेयर आहे एक, ठीक आहे, त्याच्यावरती ही लेयर आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात वरची जी लेयर असेल, ती सगळ्यात वरची लेयर ही कोणाची असेल, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूजची असेल. फॉर एक्झाम्पल हे अशा पद्धतीने असेल. मग तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज. ठीक आहे. आता मी असं म्हटलं स्ट्रॅटिफाईड कॉलमनर इपिथेलियल टिश्यू, मग सगळ्यात वरची लेयर जी असेल ती कोणत्या सेल्सची असेल, कॉलमनर सेल्सची असेल. ठीक आहे. आता मी असं म्हटलं स्ट्रॅटिफाईड सिलिएटेड, म्हणजेच यांच्या सगळ्यात वरची लेयर कशाची, इकडे काय असतील, सिलिया असतील. आता मी म्हटलं स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल इपिथेलियल, मग याच्यातली सगळ्यात वरची लेयर कशी असेल, क्युबॉइडल असेल. ठीक आहे. नंतर मी म्हणाले ग्लँड्युलर, म्हणजे इकडे वरची लेयर कशी असेल, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यूची असेल. दॅट्स इट, एवढंच आहे. ठीक आहे. म्हणजे यांच्याकडे अनेक लेयर्स असणार आहेत, पण त्याच्यातली सगळ्यात वरची लेयर कोणती आहे त्याच्या आधारावरती आपण याला काय करतो, पुन्हा यांच्यामध्ये क्लासिफाय करतो, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल. ठीक आहे. एवढंच आहे. आता बघा नंतरचं आहे ट्रान्झिशनल.
ठीक आहे. आता ट्रान्झिशनल म्हणजेच नेमकं काय, तर बघा ट्रान्झिशनलचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तर कोणतं आहे, ते म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या ज्या टिश्यूज आहेत त्यांचं एक्झाम्पल. टिश्यूज म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल. कशामध्ये आपण म्हणतोय त्यांना, कंपाऊंडमध्ये म्हणतोय, म्हणजेच लेअर ऑफ सेल्स असणार आहेत, जसं की या अशा पद्धतीच्या. ठीक आहे, अनेक लेयर्स असणार आहे ते सेलच्या. मग युरिनरी ब्लॅडरच्या ट्रान्झिशनल कोणाला म्हणायचं, की ज्या काही ठराविक कंडिशन्समध्ये स्ट्रेच होऊ शकतात आणि नंतर रिलॅक्स होऊ शकतात. ठीक आहे, युरिनरी ब्लॅडरचं एक्झाम्पल का दिलं, किंवा जेव्हा या सेल्समध्ये युरिन फिलअप होईल, ठीक आहे, तेव्हा या काय होणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. बरोबर आहे. जेव्हा त्या फील झालेल्या नसतील तेव्हा त्या कशा असतील, रिलॅक्स असतील. म्हणजे या स्ट्रेच होऊ शकतात, रिलॅक्स होऊ शकतात, असं ज्यांच्याकडे गुणधर्म असतो ना ज्या सेल्सकडे, त्यांना आपण म्हणतो ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे, हा होता आपला इपिथेलियल टिश्यूजचा पार्ट. म्हणजेच आपलं जे पहिलं क्लासिफिकेशन होतं ॲनिमल टिश्यूजमधलं, ते आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा पार्ट 11वीच्या बुकमधून प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, इपिथेलियल टिश्यूजचे हे काही प्रकार, त्यांचे काही गुणधर्म, आणि त्याच्यानंतर पुन्हा कंपाऊंड इपिथेलियलचे प्रकार. ठीक आहे, होप सो याच्या पुढचा जो पार्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर आणि नर्वस, तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल किंवा हे लेक्चर समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.